नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला समजलं असेल थंबनेलवरून कुठं चाललो आहे मी. तर मी चाललो आहे प्रयागराजला आणि खूप दिवसापासूनचा प्लॅन होता की महाकुंभमेळ्याला जायचं होतं, पण प्लॅन काय होत नव्हता. तर प्लॅन फायनली झाला आहे. मागच्या महिन्यातच जाणार होतो 28, 29, 30 तारखेला, पण आता फेब्रुवारी महिना आला आहे हा. आणि तुम्ही एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझी केस बघितली असाल, मोठे होती, पण या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर माझी केस वगैरे नाही आहेत, मोठी केस वगैरे, कारण की माझे आजोबा वारल्यामुळे मी टकला केला होता. आणि आता फायनली आमचा प्लॅन झाला आहे, तर आम्ही निघणार आहे आता. तर तयारी वगैरे सगळी झाली आहे. तर इथं सगळं बॅगा वगैरे भरून ठेवलेल्या आहेत आणि थोडंफार सामान गावाला पण न्यायचं आहे. तर त्यामुळं बॅगा वगैरे मम्मी घेऊन जाते खाली, आई. आणि सामान आता बघू, पप्पा ते बोलत आहेत की अयोध्या वगैरे पण जाणार आहे आम्ही. तर मला असा प्रश्न पडला आहे की कपडे वगैरे काय काय घेऊ, म्हणजे माझं कन्फ्युजन जास्त होतं आहे. तर बॅग वगैरे दुपारीच भरून ठेवले होते त्यामुळं. तर आता जाऊया, लेट्स गो. काही सामान बघा, एवढं सामान घेऊन जायचं आहे. त्यातला अर्ध तिकडं घरी ठेवायचं आहे आणि 2च बॅगा फक्त प्रयागराजला जाणार आहे. बायला आता बाय बाय करूया. नाही इकडे या, बाय बाय. बाय बाय, व्यवस्थित जा, हळू बसल्या फोन कर. ठीक आहे ठीक आहे, चला आता आपण निघूया. तर शुभ सकाळ मंडळी. आणि काल मी रात्री व्हिडिओ काढला नाही. काल रात्री गावाला पोचल्यानंतर झोपून घेतलं होतं, तर प्लॅन चेंज झाला. रात्री गेलो आणि डायरेक्ट झोपलो होतो. पप्पांनी सांगितलं आपण सकाळी निघूया, तर आम्ही सकाळी निघालो आहे. आणि आत्ता वाजले सकाळचे 12, 11 वाजून 40 मिनटं झालेत. आता आम्ही समृद्धी मार्गावरती आहे. तर येता येता मामांना घेतलं आहे संगमनेरमधून. तर आम्ही टोटल 5 जण निघालो आहेत प्रयागराजला. तर अजून आम्हाला इथून अजून 400 किलोमीटर नागपूर आहे. तर बघूया कसा होतोय प्रवास. मजा येते खूप. आणि इथून तिथून एकदम हायवे आहे, त्यामुळं एवढा काय विषय नाही. तर लेट्स गो, जाऊया, बघू. तर गाईज फायनली आम्ही नागपूरचा समृद्धी महामार्ग क्रॉस केल्याने ते चहा पिण्यासाठी इथं थांबलो होतो. नाश्ता वगैरे आमचा झाला आहे. तर आपण मामांना विचारूया समृद्धी महामार्गाचा प्रवास कसा होता. सांगा की. कोणला सांगतो, हे यूट्यूबवर टाकायचं आहे ना, ते कसा होता सांगा. समृद्धी महामार्गाचा प्रवास एकदम आल्हाददायक होता. एकदम मस्त आणि एकदम आल्हाददायक. काय त्रास वगैरे झाला नाही, एकदम पद्धतशीर. अजिबात त्रास नाही. आपण मामाने विचारू. मामा तुम्ही सांगा तुमचा अनुभव कसा होता. एकदम. हॅलो, नमस्कार. आम्ही प्रयागराजला जाताना अगदी व्यवस्थित, आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. आणि श्रद्धेने सगळे मंडळी आम्ही सेवेने निघल्यामुळे प्रवासात कसलाही कंटाळा आला नाही. प्रवासाला कुठलाच अडचण नाही आली, कंटाळा आला नाही. आणि सगळे आनंदित आम्ही एन्जॉय घेतोय. आणि आता आम्ही एक ठिकाणी चहासाठी थांबलोय. काही आम्ही नाश्ता केलाय, चहा पिलोय. आणि एक थोड्या वेळाने आम्ही निघणारी पुढच्या प्रवासासाठी. आणि अजून 650 किलोमीटर आमचं तीर्थक्षेत्र अजून बाकी आहे. तर आम्ही ते गाठायचा जवळजवळ प्रयत्न करणार असे. आणि आम्ही तिथपर्यंत नक्की पोचू. सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आणि आम्ही सुद्धा देवाचं काम मनापासून करू, त्याच्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. देवाला मनापासून आलोय. इथून पुढं बी आमचा प्रवास आनंदित जावं ही सगळ्या तुमच्या सर्वांची इच्छा असावी. आणि इथून पुढं आम्ही आता जेवायला थांबणार आहे. पुढं 100 किलोमीटर नंतर तिथं जेवण वगैरे करणार आणि मग पुढच्या प्रवासाला चालू होणार. आम्ही पुढला प्रवास सुद्धा आम्ही आटपूनच घेणार आहे. कारण कसं आहे, रात्रीच्या वेळी आम्हाला दर्शन वगैरे व्यवस्थित होईल, आंघोळ स्नान व्यवस्थित झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित रखड घेतलेली आहे आणि वेळेत पोचू अशी एक आमची इच्छा आहे. बोला काय बोलले तुम्ही, काय बोलले कसा वाटला प्रवास? एकदम सोयीस्कर आणि मजेत चाललोय आम्ही. घाई गडबड नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित प्रवास आहे. आता यांनी माहिती सांगितलीच असेल तुम्हाला कोण कोण आहे. आम्ही 5 जण आहेत. आमचे चिरंजीव पण आहेत, गाडी चालवित आहेत.
आता प्रयागराजला आलेलो आहे. एक 15-20 किलोमीटर राहिले. गर्दी किती आहे तुम्ही बघू शकता. फुल ट्रॅफिक आहे, जाम आहे सगळीकडं. पुढं गाड्या जाते नाही, हलती नाही, काय नाही. एवढी फुल गर्दी आहे प्रयागराजला. गाड्या 1-1 तास एकाच जागेवरती उभ्या आहेत. तर मंडळी आम्ही आता पोचलो आहे प्रयागराजला खूप वेळानंतर आणि एवढी इथं गर्दी आहे. आम्ही सकाळी 4:30 वाजल्यापासून आत्तापर्यंत आता वाजलेत काहीतरी 12-12:30 वाजलेत. तर 12:30 वाजेपर्यंत म्हणजे आम्हाला कमीत कमी 4-5-6 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो. ट्रॅफिक नंतर आता आम्ही इथून पार्किंगमध्ये गाडी वगैरे लावले. सगळं गायडन्स वगैरे करायला काय नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने या, असं काय हे नाही आहे. तर आता आम्ही इथून रिक्षा वगैरे केली. आता रिक्षाने चाललो आहे आम्ही. तर मंडळी फायनली इथं आम्ही पोहोचलेलो आहे. तर आता इथं आल्यावरती काय समजतच नाही काय विषय आहे. तर तुम्ही बोलशाने डोक्यावरती काय घेतलंय, तर याच्यासाठी घेतलंय कारण की इथं ऊन एवढं आहे ना की टकला भाजायला लागलाय आता. तर आता पप्पान ते पण येत आहेत वरती, ते जरा थांबलेत, ते खाली येत आहेत. तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो, तुम्ही पण बघा. खूप मोठं आहे, काय समजत नाही काय विषय इकडं. मारा मामा. तर मंडळी तुम्ही बोलत असाल की मी डायरेक्ट इकडे कसा काय, तर मी तिथून पुढचे व्हिडिओ काय काढले नव्हते. त्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफी मागतो आणि नेक्स्ट टाइम मी कंटिन्यू व्हिडिओ काढेन. तर यावेळेस ॲडजस्ट करून घ्या, मी नेक्स्ट टाइम ॲडजस्ट करेन. तर तिथून पुढे काय झालं मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही. तर आम्ही तिथून दर्शन वगैरे केल्यानंतर आम्ही गेलो होतो काशीला आणि जाता जाता आम्ही रात्री संध्याकाळी जेवण वगैरे केलं. तर रात्री एका जागी मुक्काम केला जाता जाता एक्सप्रेस हायवेला आणि तिथेच आंघोळ वगैरे केली आणि मग काशीला गेलो. सकाळी दुपारी 4 वाजेपर्यंत आम्ही काशीला पोचलो. तिथे आंघोळ वगैरे करून परत आम्ही तिकडून अयोध्येला निघालो रात्री. तर सकाळी आम्ही अयोध्येला पोचलो. तर अयोध्येला पण दर्शन वगैरे घेतलं. अयोध्येला पण खूप गर्दी होती आणि मंदिर एकदम भारी आहे. तर तुम्ही पण जावा, नक्कीच जावा. आणि बाकी काय नाही, असंच आम्ही मग अयोध्येवरून रिटर्न निघालो. डायरेक्ट नॉनस्टॉप मुंबईला आलो. म्हणजे पहिलं गावाला गेलो, मामाने त्यांना सोडलं आणि मग डायरेक्ट मुंबईला आलो. तर तुम्हाला सर्वांना एकच गोष्ट सांगायची आहे ना, काय आहे ना, खूप जण बोलतात की ट्रॅव्हलिंग करायला टाइम भेटत नाही वगैरे, असं नाही तसं नाही. तर काय नाही रे, फिरत जावा, बाकी काय नाही. वेळ काढा स्वतःसाठी, तर बरोबर सगळं काय होईल. तुम्ही स्वतःसाठी वेळ नाही काढला तर फिरणार कसं काय वगैरे. तर स्वतःसाठी वेळ काढा आणि असे देवस्थान वगैरे तुम्हाला जे आवडत असेल त्या ठिकाणी जाऊन फिरत जावं वगैरे. लाईफमध्ये हे एन्जॉय नाही केलं तर काय एन्जॉय केलं आहे का नाही. तर बाकी काय नाही, हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. बाय बाय.
चलो चाचा.